कोणकोणत्या प्रकारचे पॅटर्न्स असतात, म्हणजे कुठले नंबर्स असतात. ऑड नंबर्स, डू यू नो ऑड नंबर्स? ऑड नंबर्स दोज नंबर आर लास्ट डिजिट, एंडिंग डिजिट 1, 3, 5, 7, 9. माहितीये? हा, म्हणजे ज्या नंबरच्या लास्टला, ज्या नंबरच्या शेवटी 1, 3, 5, 7 हे येतात ते काय झाले? ऑड नंबर. मग तो कुठलाही नंबर असू द्या, किती मोठा असू द्या. जर मी लिहिलं 3457, लास्टला कुठला नंबर आहे? ऑड नंबर 7. म्हणजे हा पूर्ण नंबर काय झाला? ऑड. लास्टला जर ऑड डिजिट असेल तर काय होणार? तो पूर्ण नंबर ऑड होणार. मग तसंच बघा इवन नंबर, दोन नंबर आर लास्टला जे काही नंबर असतील 2, 4, 6, 8 एंडिंगला, ठीक आहे, कुठल्याही नंबरच्या एंडिंगला जर हे डिजिट असतील 2, 4, 6, 8 तर तो काय होणार आहे? इवन नंबर. क्या होने वाला है वो? इवन नंबर. 2, 4, 6, 8 और 0 भी अगर होता है तो वो सारे क्या होते हैं? इवन नंबर. तो फिर मुझे बताओ वेदश्री, ये जो नंबर है वो कौन सा नंबर है? ऑड, इवन. वेरी गुड. कौन सा नंबर है? इवन. अगर मैंने ये नंबर लिखा, आदर्श आप बताओ, आदर्श 3424, ये कौन सा नंबर है? इवन. वेरी गुड. क्योंकि आपने देखा लास्ट डिजिट, लास्ट डिजिट अगर इवन होता है तो वो पूरा नंबर क्या होता है? इवन. लास्ट डिजिट अगर ऑड होता है तो वो पूरा नंबर होता है ऑड, चाहे वो 1 डिजिट हो, 2 डिजिट हो, 3 डिजिट हो, चाहे वो कितना भी बड़ा क्यों ना हो नंबर. ठीक है? त्याच नंबरने मल्टिप्लाय करणे. ठीक आहे? हा, म्हणजे जर 2 असेल, 2 into 2, 3 into 3, हे बघा 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर काय आहे? 4, 3, 4, 4 चा स्क्वेअर 8 म्हणतात चुकून. का? कारण तुम्ही 4 2 जा 8 करतात. काय करतात? 4 2 जा 8. 2 ने करायचं का मल्टिप्लाय? नाही. कुणी करायचं मग? त्याच नंबरने त्याच नंबरला एकदाच. हे बघा, एकदा म्हणजे 4 ने 4 ला एकदा मल्टिप्लाय केलं. 4 दोनदा लिहिलं. 5 चा 5 5 जा 25, 6 चा 6 6 जा 36. असं तुम्ही आणखी किती मोठे नंबर असेल तर करू शकता. आणि उद्या मी तुम्हाला ट्रिक पण सांगेन. जेव्हा खूप मोठा नंबर असेल 2 डिजिट, 3 डिजिट, मग त्याचा पटकन क्विक मध्ये ट्रिकने कसा स्क्वेअर बनवायचा. ठीक आहे? मला आठवण द्या तुम्ही. त्यानंतर क्यूब. क्यूब म्हणजे काय? एकच नंबर त्याला पुन्हा 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 असं 3 वेळा मल्टिप्लाय करणे. किती वेळा? 3 वेळा. त्याला आपण क्यूब म्हणतो. मराठीमध्ये त्याला म्हणतात घन. काय म्हणतात? हा, तुम्ही सगळे सेमी आणि इंग्लिश मीडियमचे आहात त्यामुळे तुम्हाला माहित नाही, पण त्याला काय म्हणतात? घन. घन आणि क्यूब एकच असतो. ठीक आहे? मग 1 चा क्यूब, 1 into 1 into 1 equals to 1. 2 चा क्यूब, 2 into 2 into 2 equals to 8. मला सांगा 1 चा क्यूब? 2, 3, yes. 3 3 जा 9 म्हणायचं का? नाही. 4, 5, 6, 7, 8, 9 and 10,000. शाबास. मग नंतर असतं पॉवर ऑफ 2, पॉवर ऑफ 3. पॉवर ऑफ म्हणजे काय? तर कुठलाही नंबर असेल, समजा 2 असेल, 3 असेल, त्याची पॉवर म्हणजे त्याच्या वरती लिहिलेलं असतं. काय लिहिलं? तुम्हाला जर नंबर, इवन नंबर, स्क्वेअर आणि क्यूब शिकलोय. ऑड नंबर आपण बघितलं, ज्याच्या लास्टला ऑड नंबर असतील, ऑड डिजिट असतील 1, 3, 5, 7.
आणि इवन नंबर मध्ये आपण बघितलं ज्याच्या लास्टला 2, 4, 6, 8 आणि 0 असेल तर हे सर्व काय असतात, इवन नंबर असतात. आणि त्यानंतर आपण बघितलं स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे कुठलाही नंबर असेल त्याला त्याच नंबरने एकदा इंटू करायचं. म्हणजे जसं की 2 चा स्क्वेअर विचारला तर 2 इंटू 2 म्हणजे 2 इंटू 2 काय होणार मग 4 होणार. हा झाला 2 चा स्क्वेअर. तेही आपण बघितलं. क्यूब. क्यूब म्हणजे काय, तर कुठलाही नंबर असेल तर त्या नंबरला त्याच नंबरने 3 वेळा इंटू करायचं, गुणायचं. त्याच नंबरला 3दा गुणायचं. म्हणजे 2 चा बघा, आता याला 2 1 जा 2, 2 2 जा 4 असं म्हणायचं नाही किंवा 2 2 जा 4 आणि 4 2 जा 8 या प्रकारे ते येत असतं. 2 2 जा 4, 4 2 जा 8 म्हणजे काय येणार, तर 2 चा क्यूब झाला 8. त्यानंतर आपण बघतोय पॉवर ऑफ क्यूब. सॉरी, पॉवर ऑफ 2. पॉवर ऑफ 2 म्हणजे 2 च्या वेगवेगळ्या पॉवर. मग आता हा 2 असेल, 2 ची 1 पॉवर, 2 ची 2 पॉवर, 2 ची किंवा कुठल्याही नंबरची 3 पॉवर, 2 ची 4th पॉवर, 2 ची 5th पॉवर. एकदा गुणाकाराने करू मग ट्रिकने सांगते. म्हणजे 2 1 जा 2 होणार. 2 ची 2 म्हणजे 2 चा 2 ला 2दा इंटू करायचं आहे तर 2 2 चा काय होणार 4 होणार. 2 ची पॉवर ऑफ 3 म्हणजे 2 चा क्यूब. 2 इंटू 2 इंटू 2 काय होणार 2 2 जा 4, 4 2 जा 8. 2 ची 4th पॉवर म्हटल्यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. 2 आपण 4th वेळा लिहिला. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16. अगदी बरोबर. पण 2 ची 5th पॉवर जर म्हटलं तर पुन्हा 5 वेळा आपण 2 ला लिहिणार. 2 2 2 2 आणि 2. 5 वेळा झालाय. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16 आणि 16 2 जा 32. या झाल्या 2 च्या पॉवर. तुम्ही आता डायरेक्टली शॉर्टनी जर करायचं असेल तर कसं करू शकता बघा. 2 2 जा सॉरी 2 1 जा 2 झालाय. मग इथे 2 2 जा 4 म्हणजे 2 इथे एकच वेळेला आहे, इथे दोनदा आहे. 2 2 जा 4 डायरेक्ट केलं तुम्ही तरी चालेल. 4 2 जा 8 केलं तरी चालेल. 8 2 जा 16, 16 2 जा 32 एवढं करण्याची गरज आहे का? नाही. तर डायरेक्ट याला 2 ने तुम्ही इंटू करत गेले, जे आन्सर येईल. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32, 32 2 जा अशा प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला 2 च्या पॉवर येत जातील. कितीही मोठी पॉवर विचारली तर तुम्ही करू शकता. त्यानंतर पॉवर ऑफ 3. पॉवर ऑफ 3 मध्ये पण तसंच येणार. 3 1 जा 3 पॉवर ऑफ 2 3 ची पॉवर ऑफ 2 इथे 3 चा क्यूब 3 ची 4th पॉवर 3 ची 5th पॉवर. बघा मग 3 1 जा 3 येणार. करेक्ट. मग आता 3 2 जा घेणार तुम्ही. 3 2 जा म्हणजे 3 3 जा 9. 9 येणार. 3 ला 2 ने नाही करायचं आपल्याला. 3 तोच नंबर आपण पुन्हा करतोय 2 वेळा. त्याच्यानंतर 3 1 जा 3 हा एक 3 तीनदा करायचा आहे. म्हणजे आपल्याला करायचं आहे 3 चा क्यूब. 3 चा क्यूब केल्यानंतर काय होणार आहे? 3 3 जा 9, 9 3 जा 27. पुन्हा 3 चा 4th पॉवर 3 ची 4th पॉवर म्हटल्यानंतर 4 वेळा आपण 4 वेळा 3 लिहून घ्यायचं आहे. 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81. बरोबर आहे ना? 3 3 आपण 5 वेळा 3 लिहून घेणार आहोत. आता तुम्हाला ओरली जमत नाहीये, काही हरकत नाही. तुम्ही इथे करू शकता. 3 3 जा 9 माहिती आहे तुम्हाला. 9 3 जा 27 माहिती आहे. 27 3 जा 81 माहिती आहे आणि 81 3 जा मग करून घ्या. 81 3 जा 3 1 जा 3, 8 3 जा 24, 243. अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि शॉर्टनी जर म्हटलं 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81, 81 3 जा 243. करेक्ट? चालेल. बघा मुलांनो, ट्रायंग्युलर इवन नंबर, पॉवर ऑफ 2, पॉवर ऑफ 3, स्क्वेअर, क्यूब अशा प्रकारे. आता आपल्याला बघायचं आहे ट्रायंग्युलर नंबर. काय असतो ट्रायंग्युलर नंबर बघूया. एकदा आपण ट्रिकने बघू, मग नंतर मेथडनी पण जाऊया. जेव्हा मोठे नंबर असतील तेव्हा कसं करायचं. व्यवस्थित बघा. इथे बऱ्याचदा मुलं चुकतात. आता ट्रायंग्युलर नंबर बघा. 1 हा ट्रायंग्युलर नंबर आहे. त्यानंतर तुम्ही काय करायचंय या प्रकारात
1 ट्रायंगल बनवायचा आहे, ट्रायंगल. हा ट्रायंगल बनला म्हणजे 1 हा ट्रायंग्युलर नंबर आहे. त्यानंतर 3. मला सांगा 2 मध्ये ट्रायंगल बनतोय का? नाही. म्हणून 2 हा ट्रायंग्युलर नंबर येऊ शकत नाही. त्याला आपण त्रिकोणी संख्या सुद्धा म्हणतो. मग 2 येणार नाही. 3 म्हटल्यानंतर तुमचा ट्रायंगल बनतोय. म्हणजे 3 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. ट्रायंग्युलर नंबर आहे. त्यानंतर बघा पुन्हा करूया याला आपण 4. 4 येईल का? कुठला ट्रायंगल बनतोय? बिलकुल नाही. 5 बिलकुल नाही. 6 येस आता बनतोय. म्हणजे 6 ही तुमची ट्रायंग्युलर नंबर, ट्रायंग्युलर संख्या आहे. 6 झालाय. नंतर 7 घ्या. नाही होत. 8 नाही होत. 9 नाही होत. 10 येस ट्रायंगल बनला आहे. म्हणजे 10 ही तुमची ट्रायंग्युलर नंबर आहे. आता घेऊया आपण 11 नाही. 12 नाही. 13 नाही. 14 बिलकुलच नाही. 15 येस म्हणजे 15 ट्रायंग्युलर नंबर आहे. अशा प्रकारे तुम्ही करत जाऊ शकता. अजून एकदा ही एकदम सोपी ट्रिक आहे. यातून म्हणजे तुम्हाला तर फार मोठमोठ्या संख्यांची गरज पडत नाही. छोटे-छोटे याची काही 1, 3, 6, 10, 15 इथपर्यंत या पद्धतीने तुम्ही करू शकता. परंतु तुम्हाला पुढचेही ट्रायंग्युलर नंबरची गरज असेल, जसं स्कॉलरशिप, तुम्ही कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताय, तर मग आपण बघूया कशाप्रकारे करायचं. बघा 1 ही ट्रायंग्युलर आहे. त्यामध्ये त्याची पुढची संख्या, पुढचा नंबर ॲड करा. म्हणजे जे आन्सर येईल ते तुमचा ट्रायंग्युलर नंबर असेल, त्रिकोणी संख्या असेल. आता पुन्हा 3 आहे. 1 आणि 2 त्याच्यामध्ये पुढचा नंबर ॲड केला 6. 6 ही काय आहे तुमची ट्रायंग्युलर संख्या आहे, नंबर आहे. पुन्हा 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 ते तुम्ही डायरेक्टली पण ऍड करत जाऊ शकता. पण माहित नाहीये तर सुरुवातीला या पद्धतीने करा तुम्ही. मग 1 प्लस 2 3 होतात. 3 प्लस 3 9 होतात आणि 9 प्लस 4 9 प्लस 4 किती होणार आहे तुमचे? 3 2 3 3 प्लस 3 6 आणि 6 प्लस 4 10 म्हणजे ही ट्रायंग्युलर संख्या आहे, ट्रायंग्युलर नंबर आहे. तसंच पुढचा एक एक नंबर ऍड करत चला. 1 प्लस 2 2 प्लस 3 3 प्लस 4 4 प्लस 5 इक्वल्स टू 15. सो 15 इज अ ट्रायंग्युलर नंबर. पुढचे काढायचे असेल तर असंच एक 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 तुम्ही ऍड करत जाऊ शकता. आणि जर जास्तच मोठं असेल सगळ्यात सोपं एक कुठला तरी नंबर लक्षात ठेवा ट्रायंग्युलर. जसं की बघा 1 पासून तर 7 पर्यंत 28 हे तुमचा आन्सर येतंय. त्याची ॲडिशन येते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पुढचा नंबर ॲड करायचा आहे ना, तर डायरेक्ट ॲड करून द्या. आता 28 आहे, 28 याच्या पुढची त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची आहे. मग काय करणार तुम्ही? 28 माहिती आहे तुम्हाला 1 पासून 7 पर्यंतची तुमची बेरीज आलेली आहे आणि त्याची त्रिकोणी संख्या 28 आली. पण 28 च्या पुढे कोणती त्रिकोणी संख्या आहे? तर त्याच्यामध्ये पुढचा नंबर आठवणीने ॲड करायचा 8. 28 प्लस 8 36 म्हणजे 36 ही संख्या तुमची काय आहे? पुढची त्रिकोणी संख्या आहे. असं करत करत तुम्ही पुढे करू शकता. 36 प्लस 9 45 45 प्लस 10 55 55 प्लस 11 66 66 प्लस 12 78 78 प्लस 13 91 91 प्लस 14 105 105 प्लस 15 120. हे तुम्ही अशा प्रकारे करू शकतात. आणि छोट्या छोट्या संख्या हव्या असतील तर ट्रिक आहेच तुमच्याकडे. ठीक आहे. चला तर मग प्रॅक्टिस करून बघा.